नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर शुक्रवारी नाही सॉरी शनिवारी मला व्हिडिओ पोस्ट करायचा होता। 8:30ला मी व्हिडिओ पोस्ट करण्याचं मोठ्या तोंडाने सांगितलेलं होतं व्हिडिओमध्ये, नाही सॉरी कम्युनिटी पोस्टला टाकलेलं होतं, पण माझ्याकडून झालंच नाही। आणि तुम्हाला खरं सांगते, मला वाटलेलं की 7पर्यंत आपण कामातून फ्री होतो आहे आणि नंतर मग 1.5 तासात तरी छोटासा व्हिडिओ करायचा आहे तर होईल, तर झालं नाही माझ्याकडून। आणि म्हणजे आई म्हणत असतील की म्हणजे मी ह्यांना शिस्त ह्या पाळा म्हणते, आणि ही बेशिस्त लोक सगळे माझ्या आजूबाजूला आलेले आहेत माझ्या चरणांजवळ, असं आई म्हणत असतील। पण आता काय करणार, आईंना म्हणजे आपण चुका करायच्या आणि प्रत्येकाला म्हणायचं आई माफ करा आणि सांभाळून घ्या, तर असं काहीतरी माझ्याकडनं तर होत असतं। आणि तुम्हाला सांगते, हा जो अनुभव आहे तर कोण प्रेग्नेंट असतील किंवा प्रेग्नन्सीसाठी कोण प्रयत्न करत असतील किंवा जर मुलं झालेत आणि त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी वगैरे असतील, असं काहीतरी असेल तर हा व्हिडिओ खरंच तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुम्हाला खरंच म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते, आपण दुसरीकडं कुठं काही म्हणजे आता जर अशा काही प्रॉब्लेम असतील तर आपण ह्यांना विचार त्यांना विचार, ह्या ज्योतिषांकडे जा त्या ज्योतिषांकडे जा, असे बरेच प्रकार। पण तुम्हाला खरं सांगू का, काही वेळेला हा अनुभव खरंच तुम्ही स्किप न करता ऐका। काही वेळेला असे असतात, प्रारब्धाचे भोग असतात आपले, जे आपल्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, ते भोगूनच सारायला लागतात। गुरु ते कमी करू शकतात पण आपल्याला भोगायला लावतात, थोडंफार का होईना आपल्याला भोगायला लावतात। मग आपली सेवेची तीव्रता किती जास्त आहे त्याच्यावरती आपले भोगांची तीव्रतासुद्धा कमी होत असतात, हे मात्र नक्की आहे। आपली सेवेची तीव्रता किती आहे, आपली उपासनेची तीव्रता किती आहे, आपण किती जीव झोकून देतोय, आपण किती जीव ओतून सेवा करतोय, त्याच्यावरती आपली भोगांची तीव्रता कमी करण्याची ठरलेलं असतं। आणि मी तुम्हाला खरं सांगते, ही गोष्ट सत्य म्हणजे सत्यच आहे, हे आईंनीच सांगितलेलं आहे। आणि तर हे जे अनुभव आहे, मी कोण नाव घेऊ शकत नाही किंवा सांगू शकत नाही कोण वगैरे, पण आमच्या रिलेटिव्जमध्ये एक प्रेग्नेंट होती लेडीज। तर मी तुम्हाला सांगते, आमच्या पूर्ण ह्याच्यामध्ये खानदान असं म्हटलं तरी चालेल, आईंचं माझ्या व्यतिरिक्त कुणीही करत नव्हतं। आणि आता थोडेफार माझं बघून करायला लागलं, पण कुणीही करत नव्हतं। आमच्या पूर्णच फॅमिलीमध्ये काका काकू मावशी काका वगैरे हे सगळे आई वडील इकडं बहिणी वगैरे सगळेजण कुणीही करत नव्हतं, मी एकटीच करत होते। तर तुम्हाला सांगते, तिच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला, प्रेग्नन्सी म्हणजे ती प्रेग्नेंट राहिलेली होती, पण तुम्हाला खरं सांगते अजिबात तिची कुठल्याही प्रकारची देखरेख केली गेली नाही। इवन तिला दवाखानासुद्धा केला गेला नाही। तिला इतकं टेन्शन होतं त्यावेळेला की आपलं काहीच म्हणजे काहीच, इवन सोनोग्राफीसुद्धा तिची केलेली नव्हती। मग तिला किती टेन्शन आलं असेल विचार करा। आणि कुठं दवाखान्यात तिचं हे केलं नाही, नोंद केली नाही, काही नाही। आणि फक्त मग ती आईंच्या मार्गात म्हणजे माझं बघून ती आईंचं करायला लागली। आणि तुम्हाला सांगते, इतकं तळमळीनं ते पिरियड जे होतं 9 महिन्याचा, तिनं जे इतकं तळमळीनं अक्षरशः तिनं 3-3 तास 2-2 अडीच तास नामस्मरण केलेलं, म्हणजे इतकं जीव होतं का, तर तेवढी आतून काहीतरी भीती असेल तिला, आतून हे असेल। आणि तुम्हाला खरं सांगते, एक सोनोग्राफी नाही किंवा तिच्या खानपानाचं तर विचार, सोनोग्राफी करत नाहीत आणि ती खानपानाचं किती तिच्या म्हणजे लक्ष दिलं गेलं असेल आजकाल किती आपण म्हणजे, आणि ते केलंच पाहिजे। प्रेग्नेंट राहिल्यापासून किंवा प्रेग्नन्सीच्या आधीपासून खानपानाकडं किंवा औषधं किंवा दवाखाने हे सगळं अगदी व्यवस्थित काटेकोरपणाने केलं जातं। पण सोनोग्राफीसुद्धा 6-7 महिने सोनोग्राफीसुद्धा केली नव्हती की बाळाची वाढ कशी आहे, काय आहे किंवा काय होईल, अजिबात काळजी न करता असं त्यांच्या घरच्यांकडून चाललेलं होतं। अक्षरशः लोकंसुद्धा शिव्या द्यायला लागलेली म्हणजे रिलेटिव्जमध्ये ते, पण तरीसुद्धा त्यांना काही फरक नव्हता। आणि ज्या वेळेला 7व्या का 8व्या महिन्यात त्यांनी ज्या वेळेला सोनोग्राफी करायला गेलो, तर डॉक्टर असे इतके घाण बोलले त्यांना, इतकं वाईट बोलले। पण तुम्हाला खरं सांगते, त्यांनी
शेवटच्या ह्याला म्हणजे ज्यावेळेला त्यांनी सोनोग्राफी कराय, मला पण आता पूर्ण माहिती नाही त्यांनी 7व्या का 8व्या महिन्यात कधी गेले होते, एवढं माझ्या पण हे नाही आहे, लक्षात नाही आहे. तर त्यावेळेला त्यांनी सोनोग्राफी करायला म्हणजे तिला विचारलं तर तिच्या लक्षात नाही आहे, आता मी काय सांगणार आहे. आता ते नंतर मी तुम्हाला सांगेन. तर 7व्या का 8व्या महिन्यात काहीतरी सोनोग्राफी केलेली असं ती म्हणत्या. पण तुम्हाला खरं सांगते, तिनं आईंचं मात्र पाय इतके घट्ट पकडलेले होते. आणि सिद्धारूढ वैभव वाचणारच, त्याच्यानंतर नामस्मरण तर खूप जास्त नामस्मरण तिने केलेलं होतं. सिद्धारूढ वैभव वाचायचे, आईंचं चरित्र वाचायची, आणि हे पण करायची, सायन्स स्मरण वगैरे आपलं हे सुद्धा करायची. आणि खूप जास्त तिने सेवा मात्र केली. आणि तुम्हाला खरं मी सांगते, आपण किती काय प्रिकॉशन घेतो आहे, आपण किती काय औषधं गोळ्या व्यवस्थित डाएट वगैरे फॉलो करूनसुद्धा, आणि डॉक्टरने हे सांगायचं राहिलं, डॉक्टरनी त्यांना सांगितलेलं, जर बाळाला किंवा आईला ह्यामध्ये काय झालं तर आम्ही जबाबदार नाही आहे, तुम्ही इतके केअरलेस लोक आहे, तर ह्यात कुणालाही काही झालं तर आमची काही जबाबदारी नाही. इतक्या खालच्या, म्हणजे मी आता शब्द चांगले वापरायला लागले, अगदी खालच्या लेवलला जाऊन डॉक्टर बोललेल्या होत्या. का तर बरोबर आहे की ते शेवटी डॉक्टर आहेत, जबाबदारीचं काम आहे, आणि आपण आपलं मूल जन्माला येणार आहे तर त्याची काळजी करू शकत नसेल. तर आजकाल युग कसं आहे, मुलांसाठी लोक काय करतात, आणि असं जर वागत असतील, एवढ्या लेवलला जाऊन माणसं जर वागत असतील तर कुणीही बोलणं खरंच आहे ते. तर ते जाऊ दे. पण ज्या वेळेला तिला डिलेवरीला ज्यावेळेला ती गेली, तुम्हाला खरं सांगते मी, म्हणजे आईंची शपथ, ह्यातलं सगळं खरं आहे. आणि माणसांना वाटू शकतं की असं कसं होऊ शकतं. नॉर्मल डिलेवरी झाली, तिची नॉर्मल डिलेवरी झाली, आणि ते बाळ पण सुखरूप, ती पण सुखरूप, नॉर्मल डिलेवरी. आणि खरंच आईने इतका चमत्कार केला. आज जर त्या मुलीला तुम्ही बघितली तर ज्या वेळेला खानपान व्यवस्थित असूनसुद्धा मुलांच्या तक्रारी असतात, ती मुलगी कुठल्याही गोष्टी, तिला कुठलीही तक्रार नाही आजपर्यंत. ती मुलगी अगदी निरोगी ठणठणीत, तिला पण काही नाही तिला पण काही नाही, इतक्यापर्यंत. म्हणजे ही तुम्हाला खरं सांगू, आपण 4 दरबारांमध्ये किंवा 4 ठिकाणी जाऊन जे विचारतोय ना, मला हेच सांगायचं आहे, आपण 4 ठिकाणी जाऊन विचारतोय ना की मला कधी होईल, किंवा मला काय होत नाही आहे, किंवा मला माझं मूल झाल्याने असं आहे, किंवा माझी तब्येतीची तक्रार आहे, बाळाची तब्येतीची तक्रार आहे, किंवा तर प्रेग्नेन्सीमध्ये काय करावं. प्रेग्नेन्सीमध्ये मी तुम्हाला खरं सांगते, एकच उपाय आहे, जर प्रेग्नेंट असाल तुम्ही, नामस्मरण प्रचंड वाढवा, प्रचंड नामस्मरण वाढवा. म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या नामस्मरण होऊ दे. बघा, जे जन्माला येणारं मूल आहे ना, तर ते कुठल्या व्याधीसोबत तर येणारच नाही, पण त्याच्या अंगचे जे गुण येतील ना, ते तुम्ही, खरं सांगते मी तुम्हाला, हे खरंच तुम्ही फॉलो करा जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर. आणि प्रेग्नेन्सीचा विचार जर आपण करत असू तर मी तुम्हाला खरं सांगते, सगळ्या गोष्टी, बाकीच्या सगळ्या गोष्टी, कोण काय म्हणतंय, ती काय म्हणता, हे सगळं बाजूला ठेवून ना, खरंच नामस्मरणावर फार भर द्या. पण तुम्हाला सांगते, जर तुम्ही नवीन सुरुवात करणार असाल, हा सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, तुम्ही नवीन जर सुरुवात करत असाल, म्हणजे आईंच्या मार्गात तुम्ही नवीन आहे आणि नवीन जर सुरुवात करत असाल, तुम्हाला सुरुवातीला प्रचंड त्रास होणार, अडचणी येणार, सगळं होणार. मी तुम्हाला खरं सांगते, हे कुठल्याही सेवेत होतं आहे, कुठल्याही गुरूंचं करा, आईंचं करा, इतर कुठल्या गुरूंचं करा, कुठलीही सेवा करा, तुम्हाला सुरुवातीला प्रचंड त्रास होणार, प्रचंड संकट येणार, परीक्षा घेतल्या जाणार. पण तुम्हाला सांगते, 1 वर्षात तुम्ही केलेल्या सेवेचं आई सोनं केल्याशिवाय राहणारच नाही. मी तुम्हाला खरं सांगते, हे माझ्या तोंडून येत नाही आहे, हे आई बोलायला लावतात. म्हणजे मी हे कुठं मी तयारी केल्या किंवा मी लिहून ठेवले, काही नाही आहे. हे मी तुम्हाला खरं सांगते. जर आणि हा जो अनुभव आहे ना, हा मी अगदी जवळून बघितलेला अनुभव आहे. प्रचंड ताकद आहे नामस्मरणामध्ये, आणि अशी ताकद कशातच नाही आहे.
अशी ताकद कशातच नाही जी ताकद नामस्मरणात आहे. त्यामुळं ना तुम्ही भरपूर नामस्मरण करा. भरपूर म्हणजे मी तुम्हाला सांगते प्रत्येक श्वासागणिक नाम येऊ द्या. इतरांचा विचार सोडून देऊन का नाही, मला तर हेच वाटतंय बघा, आपल्या सगळ्यांकडून आता होत नाही आहे, आपल्याकडून माझ्याकडून होत नाही आहे, मी बोलते पण माझ्याकडून, आणि हे जे बोलते ते आई म्हणून घ्यायला लागलं की हे तुम्ही करा. मी बोलायला लागले असं वाटतंय लोकांना, पण हे आई बोलवून घेतात की हे करा, आणि आई हेच मला पण सांगतात की हे कर. पण ना आपल्याकडून तेवढं होत नाही. पण ना आईंच्याच चरणी प्रार्थना करायची मी तुम्हाला सांगते. आणि नवीन सेवा करत असाल तर तुम्ही कुठलेही कसलीही संकट येऊ देत किंवा किती वाईट परिस्थिती येऊ दे, त्यातनं त्यांनीच बाहेर काढतात हे लक्षात ठेवा. फक्त ती परीक्षेचा काळ आहे हे लक्षात ठेवा. आणि 1 वर्षाच्या आत नामस्मरणाची इतकी ताकद वाढवा. 1 वर्षाच्या आत आई तुमच्या पदरात तुम्हाला जसं पाहिजे, तुम्हाला तुमच्यासाठी जे योग्य आहे ते देणार. आणि तुम्हाला इतकं त्याच्यात प्रचंड तुम्ही आनंदीन समाधानी होणार की आईंनी हे काय दिलं. मी इतका मोठा तर विचारसुद्धा केला नव्हता, आई तुम्ही हे देशील असं म्हणण्यापर्यंत होणार म्हणजे होणार. आणि हे मी नवीन वर्षाच्या सुरुवातीला सांगायला लागलं. आज आहे उद्यापासून नवीन वर्ष आहे, तर उद्यापासून खरंच नामस्मरणाची इतकी सेवा सगळ्यांनी करावी. आणि जर तसं जमत नसेल, लेखी नामस्मरण तर भरपूर करा. मी तुम्हाला खरं सांगते, त्या वयानंतर मी तुम्हाला सांगेन त्या वयांचं तुम्ही काय करू शकताय. आणि त्या वयांमध्ये लिहिलेल्या नामस्मरणाच्या ज्या वया आहेत त्याच्यात प्रचंड ताकद असते, प्रचंड त्याच्यामध्ये ताकद असते. त्या वयांचं सुद्धा आपण काय करू शकतो परत नंतर सांगेन मी व्हिडिओमध्ये. आणि मी पण बऱ्याच अशा वया लिहून त्यांचं काय केलं मी बहुतेक मागच्या व्हिडिओमध्ये कुठल्या तरी सांगितलेलंच आहे, तरी पण नंतर सांगेन. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. पण तुम्हाला मी खरं सांगते, जर कुठलीही तुमची इच्छा असेल, प्रेग्नेन्सीचं असं नाही पण दुसऱ्या कुठल्याही इच्छा असेल, तर तुम्हाला सगळ्यात मोठा उपाय म्हणजे नामस्मरण आहे. मी तुम्हाला खरं सांगते, नामस्मरणाशिवाय दुसरं काहीही नाही. नामस्मरणात खूप ताकद आहे. एखादी उपासना जी आईंनी सांगितलेली आहे 1.5 तासाची, कुठलीही ती करायची. आणि दिवसभर जे पण आपल्याला जितकं पण आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर नामस्मरण होऊ द्या, जितकं जास्त करता येईल तितकं करायचं. म्हणजे आपण एवढं तर नाही आहे की आपण झोपेपर्यंत नामस्मरण करू शकू, पण जितकं जास्त आपल्याला करता येईल तेवढं करायचं. आणि मला तर वाटतं प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या आईंनी नाम हे करावं. आणि अखेरच्या श्वासापर्यंत, ज्यावेळेला अखेरचा श्वास असेल त्यावेळीसुद्धा नामस्मरण करतच जीव जावा, एवढी इच्छा आहे माझी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर कोण वाटत असेल की ज्यांना खरंच गरज आहे सेंड करण्याची, तर त्यांना शेअर करा. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.